तर आपण या अगोदर काय शिकलेलो आहे, तर आपण याच्या अगोदर उभ्या रेषा कशा काढायच्या त्या शिकलेलो आहे. आपण उभ्या रेषा शिकलोय. त्यानंतर काय शिकलोय आपण, त्यानंतर आपण आडव्या रेषा कशा काढायचं शिकलेलो आहे. त्यानंतर आपण उजवीकडे झुकलेल्या तिरप्या रेषा काढायला शिकलेलो आहे. त्यानंतर आपण काय शिकलोय, डावीकडे झुकलेल्या तिरप्या रेषा काढायला शिकलो का. त्यानंतर आपण काय शिकलेलो आहे, तर आपण गोल भोपळा काढायला शिकलेलो आहे. गोल भोपळा काढायला शिकलो. त्यानंतर आपण वरून अर्धा गोल काढायला शिकलेलो आहे, अर्ध गोल काढायला शिकलेला आहे. त्यानंतर आपण खालून अर्धा गोल काढायला शिकलेलो आहे. डाव्या बाजूने अर्धा गोल काढायला आपण शिकलेलो आहे. त्याचबरोबर आपण उजव्या बाजूने अर्ध गोल काढायला शिकलेलो आहे. आपण उभी रेषा मारायला शिकलेलो आहे, आडवी रेषा काढायला शिकलेलो आहे, उजवीकडे झुकलेली तिरकी रेषा काढायला शिकलेलो आहे, डावीकडे झुकलेली तिरकी रेषा काढायला शिकलेलो आहे. त्यानंतर गोल काढायला शिकलो. त्यानंतर आपण काय शिकलो, वरून अर्ध गोल काढायला शिकलो. खालच्या बाजूने वक्र असणारा अर्ध गोल काढायला शिकलो. डाव्या बाजूने वक्र असणारा अर्ध गोल काढायला शिकलेला आहे. त्यानंतर उजव्या बाजूने अर्ध वक्र असणारा अर्ध गोल काढायला शिकलेलो आहे. आता या सर्वांचा वापर करून आपल्याला काय करता येतं, तर या सर्वांचा वापर, या चिन्हांचा वापर करून, हे चिन्ह आहेत सगळे, हे काय चिन्ह आहे, चिन्ह आहेत हे सगळे. चिन्हांचा वापर करून आपल्याला काय करता येतं, तर आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या तयार करता येतात, आपल्याला अक्षर लिहिता येतात. अक्षर हे आपल्याला कशापासून तयार करता येतात, या वेगवेगळ्या चिन्हांपासून आपल्याला अक्षर तयार करता येतात, वेगवेगळ्या आकृत्या तयार करता येतात. आता आपण उजवीकडून झुकलेला, उजवीकडून वक्र असणारा जो अर्धगोल आहे त्याचा वापर करून आपण अननस कसा लिहिता येतो ते आपण पाहू. आपण काय केलं, प्रथम एक उजवीकडे वक्र असणारा काय केलेला आहे, अर्धगोल काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यालाच लागून, त्यालाच चिकटून आपण अजून एक खालच्या बाजूला काय केलेलं आहे, दुसरा अर्धवक्र, उजवीकडे वक्र असणारा असा अर्धवक्र अर्धगोल काढून घेतलेला आहे. इथून आपण काय केलेलं आहे, एक आडवी रेषा काढलेली आहे, छोटीशी आडवी रेषा काढलेली आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, त्याला एक जोडून एक उभी रेषा काढलेली आहे आणि त्याच्या डोक्यावरती सर्वात वरच्या बाजूला आपण एक आडवी रेषा लिहिलेली आहे. अननस हे अक्षर आपल्याला काय झालेलं आहे, आता लिहिता येणार आहे. काय केलेलं आहे आपण, प्रथम एक उजवीकडून असा अर्धवक्र काढलेला आहे, त्यालाच जोडून दुसरा अर्धवक्र काढलेले, खालच्या बाजूला त्याला एक छोटीशी आडवी रेषा ओढलेली आहे मध्यभागावरून. त्यानंतर त्याला चिटकवून एक उभी रेषा ओढलेली आहे आणि त्या सर्वांच्या डोक्यावरती एक आडवी रेषा ओढलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला अननस हे अक्षर आपल्याला काय झालेलं आहे, काढता आलेलं आहे. हे अक्षर तयार झालेलं आहे. हे अक्षर काढून दाखव मला पाटीवरती. काढ अननस.
आता काय झालेलं आहे, अननस हे अक्षर आपल्याला काढता आलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, उजव्या बाजूने वक्र असणाऱ्या 2 अर्धगोलांचा वापर केलेला आहे, आडव्या रेषेचा वापर केलेला आहे, उभ्या रेषेचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण या 3 चिन्हांचा वापर करून काय केलेलं आहे, तर अननस आपण लिहायला शिकलेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक शून्य आहे, गोल आहे. आपण प्रथम काय केलेलं आहे, एक छोटासा गोल काढलेला आहे का. त्याच्या एका बाजूने उजव्या बाजूने त्याच्या उजव्या बाजूने एक उभी रेषा जर ओढली खाली तर आपल्याला काय झालेलं आहे, एक रे एक रे एक लिहिता आलेलं आहे. आपल्याला एक रे एक लिहिता येत आहे. आता आपण काय करायचे, उजव्या बाजूला झुकलेली एक तिरपी रेषा, त्याच्याच वरच्या टोकाला डावीकडे झुकलेली दुसरी एक तिरपी रेषा काढलेली आहे आणि त्याला मध्य भागावरून काय केलेलं आहे, एक आडवी रेषा काढलेली आहे. ए फॉर ऍपल काढून दाखवा. ए फॉर ऍपल काढायला आलेला आपल्याला, काढता येतं. आता आपल्याला अननस काढता आलेला आहे, ए ऍपल काढता आलेला आहे, एक रे एक काढता आलेला आहे. 1 आता इंग्लिश मध्ये जर आपल्याला काढायचं असेल 1 तर काय करणार आहे, आपण पहिला एक उभी रेषा काढून घेणार आहे, त्याच्या खालच्या टोकाला एक आडवी रेषा काढून घेणार आहे आणि त्याला एक काय करणार आहे, आपण वरच्या टोकाला उजव्या बाजूला डाव्या बाजूला एक तिरपी रेषा काढणार आहे. हे काय झालेलं आहे, 1. झालं.